आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याचं काय करू? हे कोणी असं ठेवलंय? अरे गौरीजी, हे छान वाटतंय ना? हो. हे जरा अडकतंय. हे जरा धरा बघ. हे जरा धरा. मला बोलायचंय. हे काय चाललंय तुमचं आत? अरे हे जरा तुम्ही आवराल, मी आलोच. ऐक ना बाळा, ते अंगणात पण काम बाकी आहे, बाकीच्यांना मदत कर. रुद्र सर, मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय बोलायचं आहे? ऐका ना. ऐका ना, एक मिनिट, महत्वाचा फोन आहे. आलोच. हा बोल रे. काय मग, काय म्हणाली गौरी? पसंत आहे का घर जावी तिना? तुला माहिती ना ते हट्टी आहेत. सरळ हो म्हणायचं सोडून कुरकुर करत बसल्या. लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, हजार प्रश्न पडलेत त्यांना. बरं, मग तू काय म्हणालास? मी त्यांना बोलायची संधीच नाही दिली. या बात. हे बघ, लग्नाआधी प्रॅक्टिस करून घे. काय लग्नानंतर बायको नवऱ्याला बोलायचा चान्सच देत नाही. हा म्हणजे अनुभवाचे बोल. तू चिंता नको करू. आता काहीही झालं तरी मी गौरींकडून मिळवणार तो होकारच. शाबास, दॅट्स द स्पिरिट माय बॉय. तू आता बघच, त्यांना प्रपोज करून होकार नाही ना द्यायला लावला तर माझंही नाव रुद्र नाही. रुद्र, हे बघ, मला हे अजिबात मिस करायचं नाही. हा किती गोड मोमेंट आहे. आपण या मोमेंटची किती वाट पाहिली आहे. आणि अशा क्षणी मी तिथे नसणं म्हणजे नाइंसाफी आहे. एक काम करतो, मी निघतो आता. मी आलोच. हो. आई, बाबा, श्वेतावहिनी, थांबा. आई लवकर ये ना. काय झालंय? चला चला, आवरा लवकर. अरे काय आहे? तो कार्यक्रम तर संध्याकाळी आहे ना. अगं हो आई, पण संध्याकाळ कधी होईल कळणार पण नाही. तू प्लीज रेडी हो ना लवकर. अरे पण मी काय म्हणते, आई, आता आपण माहेरचे आहोत ना. मग सासरच्यांना बोलायला जागा कशाला ठेवायची? बरोबर की नाही बाबा? हो हो भाऊजी, पण म्हणून आतापासूनच तयार. हो मग. हो, रुद्र गौरीला प्रपोज करणार आहे आणि त्यानंतर ती त्याला आश्रमात राहण्यासाठी परवानगी देणार आहे. हे सगळं आपण कसं काय मिस करू शकतो? अरे रे, रुद्र पैठणकरांवर ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं. एवढा मोठा पैठणकरांचा बंगला सोडून ते एका आश्रमात राहायला जातील, ती एका बाईच्या नादाने. बायको, समजलं? बायको आहे.
आणि काय बिघडलं बायकोच्या घरी राहायला गेले तर? तू सांगशील मला. आणि बिघडत नाही तर तू का नाही जात सोहाच्या घरी राहायला? इनफॅक्ट रोहित, तुझा तर फायदा आहे. काही काम करायची गरज नाही, आराम करशील तिकडे. आणि तिचा बाप पैसेवाला आहे. रुद्राला त्या आश्रमात जाऊन काय मिळणार आहे काय माहिती. तो फक्त सुख उपभोगण्यासाठी तिथे जाणार. बस झालं सुमित. इथे तुला तुझं मत विचारलं नाहीये. तू इथे नाही थांबलास ना तरी चालणार आहे. यू कॅन गो. वा, तरी म्हटलं मी बोलतोय आणि अजून तुमचा आवाज कसा नाही चढला माझ्या. मस्त. मिळतील तुला तुझे पैसे. जा आता मज्जा कर. काय ते? नाही, काही विशेष नाहीये. अगं बघू दे काय सारखी चरत असते ते. बघू. वा, तू तर मस्त खात बसलीस. काही वेगळं प्लॅन होतं का? रेवती आंटी, तुला खरंच काही टेन्शन नाहीये का? खाली बघ, तिकडे जलसा चाललाय. जगात गौरी आणि रुद्राचं लग्न सोडून दुसरं काहीच नाही असं चाललंय. हो, माहितीये मला. माहितीये ना, मग शांत का बसलीस? रिलॅक्स. सगळे घराबाहेर असणार आहे, त्यामुळे आपल्या डोक्याला काही कटकट नाहीये. येतंय का लक्षात? गौरी घरात यायला नको होती ना, ती तर येणारच नाही. पण आता सोबत रुद्रही नसेल. तो घराच्या बाहेर असणार आहे, पण तो बिझनेस सोडून नाही गेलाय. ठीक आहे रे, आता घर सोडून जातोय, हळूहळू बिझनेस सोडून जाईल. मग आश्रमात राहणार, तिथले व्याप सांभाळणार, बायकोला सांभाळणार, एवढे पोरं सांभाळणार. हळूहळू सगळा व्याप वाढेल त्याचा. बिझनेसकडे दुर्लक्ष होईल. तो आश्रमात रमेल, आपण बिझनेस मध्ये रमू. शिरतंय का काही डोक्यात? ए मुलांनो, आणखी कोणी बाकी आहे? रुपेश आणि रुद्र सर, अजून काही बाकी आहे का? नाही. पडदा लागला? हो. डेकोरेशन तर झालंय. मग आता फक्त मुलांना तयार करायचं बाकी. हा, ती गौरी करेल. जमेल? अरे अरे, या 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 या. नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम. सुस्वागतम. धन्यवाद. वा, किती गोड मुलं आहेत ना ही. इथल्या मुलांना गौरीनेच वळण लावलंय. तुम्ही लग्न करणार होतात ना? हो. मग तुम्ही लग्नानंतर इथेच राहणार का रुद्र सर? हो. नाही. हो, म्हणजे माझं ठरलंय. नाही, अजून काही ठरलेलं नाहीये. नाही, मी ठरवलंय ना. पण आणखी काही ठरलेलं नाहीये. मला यायचंय, मी ठरवलंय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय. आणखी काय ऐकायचं तुम्हाला? सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली ना तुम्हाला. काय काय पाहुणे आलेत ना आपल्याकडे. काय आधी त्यांचं स्वागत करू, वेलकम करू, त्यांची चहा पाण्याची सोय करू ना. नंतर बघू कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार. हो की नाही? ते पुष्पगुच्छ कुठे राहिलंय? गौरीजींच्या खोलीत आहे. मी आणतो. हा, आलोच मी.
वा, किती तू मेमे चालतीये. अगदी नवरा बायको शोभतायत. हो ना. मला बोलायचं आहे तुमच्याशी. आता काय बोलायचंय गौरीजी? रुद्र सर, तुम्ही असं एक घर सोडून का आलात? मी सांगितलं ना तुम्हाला, नंदेशी बोललोय मी. अहो पण असं अचानक घर सोडून यायचं म्हणजे? नाही नाही, मी काही कायमचं घर नाही सोडलंय. तुम्हाला तिथे यायला जमत नाहीये म्हणून मी इथे यायला तयार झालोय, एवढंच फक्त. अहो पण तुमच्या बिझनेसचं काय, तुमच्या कामाचं काय? संन्यास नाही घेते मी. बिझनेसची काळजी नका करू, मी करेन ते मॅनेज इथे राहून. रुद्र सर, तुम्ही ते राहायला आलात तर लोक काय म्हणतील, कसं वाटेल ते? लोक काय म्हणणार आहेत ह्याचा विचार किती दिवस करणार आहेत गौरीजी? कधीतरी आपला विचार पण करा. आणि लोक काय म्हणणार आहेत हेच ना, की किती गोड कपल आहे, किती प्रेम आहे यांचं एकमेकांवर. कपल असावं तर रुद्र आणि गौरीजींसारखं. गौरीजी, माझ्यासाठी लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी महत्वाचं आहे तुमचं आणि माझं एकमेकांच्या जवळ असणं. ध्यानात आहे ना तुम्ही कोण येते? तेव्हा कसं वागायचं, किती बोलायचं, तुमच्या जिभेला चांगलंच ठावे. नजर खाली, तोंड बंद. जास्त जीभ चालली ना, चटका देऊन कायमची बंद करून टाकेन. काय कबड सरळ करा. पाटील साहेब आलेत. भरत दादा, हे कोण आहेत? हे पाटील साहेब या आश्रमाच्या जमिनीचे मालक आहेत. अच्छा. खूप मदत केली आहे बरं त्यांनी या आश्रमाला. हो का? फार मोठ्या मनाचा माणूस आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी इथे आलेत. अरे वा, छान. कबड सरळ करा. पाटलीन बाई आहे तुम्ही, चेहऱ्यावर कसं हसू पाहिजे. हसा हसा, हांगे असं. नमस्कार नमस्कार पाटील साहेब. या 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 पाटील साहेब या. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. पाटील साहेब, बऱ्याच वर्षानंतर आलात ना. पाटील साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत.
आमच्या मिसेस कुठं राहिल्या? हो जयाबाई, अहो जयाबाई, या की या. नमस्कार. या आमच्या मिसेस बर का. नमस्कार नमस्कार. साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, मानावे तितके आभार कमीच आहेत तुमचे. अहो आम्हाला आवडतच यायला, पण टाइम मिळत नाही ना. आज टाइम होता आणि मिसेस पण बरोबर होत्या. म्हटलं चला आश्रमात भेट देऊन येऊया. आमच्या मिसेसला लहान पोरला आवडतं बरं का. चला मग आत बसूया. एक मिनिट हा पाटील साहेब, एक मिनिट. मुलांनो चला पाटील साहेबांचं स्वागत करा. सुस्वागतम. वा 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 वा. ही सगळी आश्रमातली मुलं आहेत बरं का पाटील साहेब. खूप गुणी मुलं आहेत. ही जी आहे ना, ही बिट्टी आहे आणि गौरी आतमध्ये ही सगळ्या मुलांना सांभाळते इथे. ए चला 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 आतमध्ये चला लवकर. या 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 तुम्ही या, चला या. या पाटील साहेब, हा या. आईला गोरी पण पोरगी, आई पण देखणीच असल. आणि आता एवढं सांगूनही तुम्हाला जर मी नको असेल तर मग जातो मी. नाही नको. नाही नको म्हणजे मी जाऊ नको म्हणजे मी थांबू नको की थांबू? म्हणजे मी नको जाऊ की जाऊ? थांबा बरं जरा. कसं थांबू मी? मी तुम्हाला काही समजवायला गेलो तर तुमच्याकडे कारणांची पोतडीच तयार असते. काय तर म्हणे आज पाऊस जास्त झालाय, ऊनच फार आहे, क्रिकेटची मॅचच नाही झाली. कधीतरी म्हणाल आफ्रिकेतल्या मुलांची काळजी वाटते मला, मी कशी येऊ तिथे? काही काय बोलता? मी फक्त तुम्हाला. काही बोलू नका. डोळे मिटा बघू. अहो गौरीजी डोळे बंद करा. अरे हे बघा, तुम्ही डोळे बंद केले नाहीत तर मी निघून जाईन ना खरंच. हे घ्या. आजच्या कार्यक्रमासाठी. हे काय मध्येच? याची काहीच गरज नाहीये. गरज कशी नाहीये? प्रेम व्यक्त करायची गरज असते गौरीजी. मला आज तुम्हाला ह्या ड्रेसमध्ये पाहायचंय. गौरी आई बोलवलं. आले. थँक्यू ड्रेससाठी. हो, पण मला तुमचा निर्णय अजूनही पटलेला नाहीये. आपण कार्यक्रमानंतर बोलूयात, ठीक आहे? मी आलेच. तुमची गाडी पुढे का सरकत नाही गौरीजी? ठीक आहे, आता सगळ्यांसमोर कार्यक्रमात तुम्हाला प्रपोज करून तुमचा होकार मिळवणारच मी. अरे इथं कुठं आणलं मला?
इथं तर समधी बारकीच पोरं आहेत, यांच्यात काय करू मी? कोठ्या खेळू? अहो पाटील, आज त्या पोरीची आई आहे ना. आणि ती थेरडी निघाली म्हणजे एक तर ही बाया घेऊन मला हिंडावं लागतंय. जर फेरी फुकट गेली ना, जोडीने हाणील तुला. आणि ते कमी पडलं ना तर चापकाने फोडील. हे बघा, ही साहेब, ही नवीन इमारत ऑफिससाठी बांधली आम्ही. चांगली. मुलांची सगळी सोय होईल या हिशोबाने आम्ही सगळं बघतो. बर. आणि मुलांना हा आश्रम आपलं घर वाटावं म्हणून जे शक्य होईल ते सगळं करतो आम्ही. हो ना, म्हणजे बघा ना, आता हे किचन आहे, म्हणजे आम्ही त्यांची नाश्ता जेवण सगळी व्यवस्थित सोय करत असतो. आणि मुलं पण इतकी हुशार आहेत ना इथली, आम्हाला आमच्या कामात मदत करतात. आणि तो जो गुच्छ आहे ना, तो मुलांनी स्वतः त्यांच्या हाताने बनवलाय. वाह, चांगलं चांगलं.